एकच फक्त बैलगाडा शर्यत. शुभम नका समजू आम्हा फटकल. नाद आहे असा कटकल. आमच्या मातीचं मनाचं दुखणं बसला पहिलयो खटकल. अरे गिर 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 गिरच्या कांडे हे काठात येत. नाद एकच फक्त बैलगाडा शर्यत. नाद एकच फक्त बैलगाडा शर्यत. नाद एकच फक्त बैलगाडा शर्यत. शुभम सोन्या हरण्याचा हात हात गर्दीनं भरला दाट. उतरून भरणारा पिवळा भाई भरला या मळवत. आवाज भोंगाचा काही येत. नाद एकच फक्त बैलगाडा शर्यत. नाद एकच फक्त बैलगाडा शर्यत. नाद एकच फक्त बैलगाडा शर्यत. शुभम गाडा पहिला हा मानाचा पांडुरंगाच्या नावाचा. त्याला तुकाट प्रतीक डोके गाडा आळुंग्याच्या ढाल्याचा. झेंड्याला तुकाट भिंत. नाद एकच फक्त बैलगाडा शर्यत. नाद एकच फक्त बैलगाडा शर्यत. नाद एकच फक्त बैलगाडा शर्यत. हलगीवरती नाद धरुणी छबिना तसा निघतो. हलगीवरती नाद धरुणी छबिना तसा निघतो. हलगीवरती नाद धरुणी छबिना तसा निघतो. छबिना तसा निघतो. आगे आगे गोरख जागे भक्त तुझा रे हम बोलतो. आगे आगे गोरख जागे भक्त तुझा रे हम बोलतो. दादा रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. प्रथम आपलं नाव सांगा. माझं नाव अविनाश मारुती गोरडे. आणि ही बारी कुणाच्या नावावरती पळते?
ही माझ्या स्वतःच्याच. बरं आता आपल्या दावणीला एकच बैल आहे, तर आपल्या जुगलबंद्या कोणाकोणाबरोबर झालेल्या आहेत? आमचे फर्स्ट टाइम जे झालती ते रुबाब कलेक्शन सरजा बरोबर, रुबाब कलेक्शन यांचा सरजा होता ना त्यांच्या बरोबर. त्याच्यानंतर किरण दादा सोलाट यांचा हारण्या होता. त्याच्यानंतर आपला हे गजा सचिन दादा खेडकर रांजणगाव गणपतीचे त्यांचा मोरा बैल होता. त्याच्यानंतर बरं बैल कुठनं घेतला होता, काय कसं? हा आपल्या घरच्याच गायचा बैल आहे. आता दाताला कसं आहे? आता 6 दात झालाय. पळतो कोणत्या गाणी? उजव्या. याच्या फायनल किती झालेले आहेत? फायनल याच्या जवळजवळ 25-30 झाले असतील आतापर्यंत. शेठ आता मला सांगा की बैलगाडा म्हणजे काय? बैलगाड्याची व्याख्या काय? बैलगाडा म्हणजे शेतकऱ्याची एक हौसेचा भाग आहे. तसं चांगल्या ब्रीडिंग समोर येण्याचं एक माध्यम आहे बैलगाडा शर्यत म्हणजे. जे म्हणजे प्रत्येक प्राण्यामध्ये पाहिलं तर एक त्यांच्यामध्ये एक शक्ती प्रदर्शन असतं. तसं बैला क्षेत्रामधलं एक शक्ती प्रदर्शन आहे. म्हणजे चांगला बैल येण्याचं माध्यम एक पुढे एक बैल असू शकतं बैलगाडा. त्यातली त्यात म्हणजे जे आपली प्राचीन संस्कृती आहे, शेती संस्कृती आपली, त्याच्यामध्ये गावरान गायचं खूप महत्व आहे. पण आजच्या काळामध्ये जर पाहिलं तर सगळा फायदेवादी दृष्टिकोन आल्यामुळं गायांची संपूर्ण कत्तल व्हायला लागली होती मधल्या काळामध्ये, ज्यावेळेस बैलगाडा बंद होता. पण आता हे बैलगाडा शर्यत झाल्यामुळं हे जे दिशे आपला जो गोवंश आहे तो वाचण्याचं माध्यम म्हणजे बैलगाडा शर्यत आहे. म्हणून हे बैलगाडा शर्यत आहे अशीच चालू राहिली पाहिजे. गोवंश वाचला पाहिजे. तर आता मला सांगा पाखऱ्याला पारितोषिक काय काय भेटलेले आहेत? आतापर्यंत 7-8 मोटरसायकली भेटले. आतापर्यंत आम्हाला जवळजवळ 7 ते 8 मोटरसायकल भेटल्या, 2 व्हीलर, आणि रोख रक्कम 2-3 लाख रुपये भेटले असतील आतापर्यंत, रोख रक्कम अशी. आणि ट्रॉफ्या हे ते असं मिळून म्हणजे कमी दिवसात म्हणजे चांगलं आम्हाला म्हणजे आमच्या मनासारखं झालं एकदम कमी दिवसामध्ये. आणि ज्यावेळेस आम्हाला हे लक्ष्मण शेठ गुळवे आणि हे सावड झाली तेव्हापासून आम्ही एकदम फॉर्मला आलं बैल एकदम. आणि तेव्हापासून आमचे बैल म्हणजे फायनल हे म्हणजे एक सगळे आम्ही ज्या यात्रा केल्या त्या सगळ्या 20 मोठ्या यात्रा केल्या, छोटी एक पण यात्रा केली नाही. म्हणजे सगळ्या टॉपचे जिथं सगळे बैल येतात तिथंच आम्ही बैल झोपले आतापर्यंत. आता मला सांगा की जेणेकरून नाही का पाखऱ्याला तुम्ही कसं ट्रेन कसा करता किंवा काय? ट्रेन म्हणजे आता आम्ही ज्यावेळेस बैल छोटा म्हणजे वासरू असताना त्यावेळेस बैलाला आम्ही म्हणजे रेसल बिसल असं काही दिलं नव्हतं पहिल्यांदा. त्यावेळेस गाड्या बंद होते ना, आणि नेमकी गाड्या चालू व्हायच्या अगोदर 8 दिवस फक्त आम्ही बैलाला रेसल दिलती एक. आणि बैल म्हणजे वासरू लय पळालं होतं त्यावेळेस, लय म्हणजे मनासारखं पळालं होतं. त्याच्यानंतर आम्ही फर्स्ट टाइम बैल झोपला तो रुबाब कलेक्शन यांचा सर्जा. फर्स्ट टाइम म्हणजे पहिलाच घाट बैलाचा फर्स्ट टाइम झोपल्याला रुबाब कलेक्शनचा सर्जा. आणि त्यावेळेस आमची 1163 बारी झाली याला चांडोला. फर्स्ट टाइम चांडोला 1163 बारी झाली. तेव्हापासून बैलाला म्हणजे तेव्हापासून आम्हाला मनातून वाटलं हा बैल आपलं काहीतरी नाव करीन.
आणि तेव्हापासून मग बैल आमचा जराशी उजेडात यायला लागला वासरू असताना. मग त्याच्यानंतर आम्ही भरपूर बैल झोपली, चांगले भरपूर झोपले. आणि त्याच्यात आम्हाला सगळ्यात म्हणजे एक नंबर बैल जो तो लक्ष्मण शेठ गुरु यांचा गजा एक नंबर सगळ्यात म्हणजे टॉपचा आम्हाला त्यावेळेस म्हणजे खरंच असं मनातून वाटलं आता खरंच बैलाला बैल टप म्हणजे एक साईड चांगला टप साईड बैल भेटलाय तो एक नंबर बैल तो भेटला आम्हाला. आणि तिथपासून मग तो बैल गेल्यापासून मग आम्ही हे सुनील दादा पटरे यांचा हरण्या, अजून जाधव आपले ते अक्षय कुमार जाधव आहेत ना त्यांचा सरपंच बैल आहे, त्यांचा सरपंच बैल झोपला आम्ही 2-3 घाट. भरण्यांचा ससा देन भरणे यांचा ससा झोपला 2 घाट. असे चांगले चांगले बैल आम्ही त्याच्यानंतर आम्हाला भेटत गेले. एक नंबर आम्ही याच्यात 11-25 आम्हाला दावडी निमगावला आदल्या दिवशी आमचं कांड लागलं होतं. कांड थांबल्यामुळे आमची बारी झाली नाही. दुसऱ्या दिवशी आम्ही परत बैल झोपली तिथं आणि 11-25 केली. परत दुसऱ्या राऊंडला बैल पळून 11-25 बारी काढली बैलांनी. म्हणजे पहिल्या वेळेस दुसऱ्या वेळेस झोपला तर बैल जास्त स्पीड घेतो. हो, पहिल्या राऊंड पेक्षा याला म्हणजे दुसऱ्या राऊंडला जास्त गती बैलाला, जास्त स्पीड लावतो बैल दुसऱ्या राऊंडला. आणि हुकमी बैल ज्या घाटात जाईल काही लेट सुटो झुपणीचा अवमेळ हो बारी आणणार म्हणजे आणणार. काही जरी झालं अवमेळ जरी किती अवमेळ झाला ना सोडण्यात आपल्याकडून तरी बारी आणणार म्हणजे आणणार बैल असे. मला एक घाट सांगा की जिथं तुमच्याकडनं सोडताना बैल लेट झाला आणि त्या घाटामध्ये तुमची बारी बसली आणि अक्षरशः तुमच्या डोळ्यात पाणी आलं, असं कोणता घाट आहे? असा हा भराडीला, आता भराडीला 2020 भरली होती ना तिथं माझ्याकडून पूर्ण एक उडी बैल सुटून गेलता तो आणि माझ्याकडे बैल हातातच होता. बैल मला पुढे हे करून निघून गेला. त्यावेळेस म्हणजे अक्षरशः वाटलं होतं आता बारी होणार नाही, पण बारी 2-4 पॉईंटने बारी टाकली तरी पण बैलांनी एवढं होऊन सुद्धा अख्खा बैल भीत धरून भीतीच्या कडेने पळाला बैल इथून तिथून. बारी म्हणजे असं वाटलं नव्हतं आता बारी होईन एवढा अवमेळ झाला, पण तरी पण बारी झाली. अजून बदलवाडीला एक असं झालं. बदलवाडीला बैल सुटण्यात लय लेट झाला आणि पलीकडचा हरण्या आहे ना, हरण्या थेट बैलाच्या इकडल्या साईडला अंगाव गेला. ज्या दिवशी अंगाव गेल्यामुळे बैल पूर्ण भीतीत आडवा झाला तरी बैल उजरून सरळ करून तरी पण 11-72 बारी टाकली होती. म्हणजे आम्हाला बैलाचं म्हणजे काही शंकाच घ्यायची नाही, काही झालं तरी बारी आणणार म्हणजे आणणार. बरं दादा, तुम्ही खूप छान मुलाखत दिली. तर आपला